नमस्कार मंडळी. हे पेय दक्षिण भारतातील मंगळूर भागात विशेष प्रसिद्ध आहे. चवदार, आरोग्यदायी आणि पूर्ण नैसर्गिक अशी ही खास पारंपरिक रेसिपी आहे. चला तर मग पाहूया सोप्या पद्धतीने कसे बनवायचे. 1 किलो गुळामधून 100 ग्रॅम गूळ काढून किसून घेतला. गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी काही हरकत नाही. किसून घेतलेला गूळ मोठ्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि आता त्याच्यामध्ये 2 ग्लास भरून साधे पाणी घालून घ्यायचे. गूळ जरी किसून घेतला असेल तरी एखादा खडा तरी त्याच्यामध्ये असतोच, तर तो जरा फोडून घ्यायचा चांगला. पाणी आपण गरम नाही करणार आहोत. हे पाणी असेच बाजूला ठेवून द्यायचे गूळ विरघळेपर्यंत. असा कप जर तुमच्याकडे असेल तर या कपावरती अर्धा कप असं दिलं आहे, तर तेवढे हिरवे मूग घ्यायचे, अख्खे हिरवे मूग. जर का हा कप तुमच्याकडे नसेल तर 3 मोठे चमचे हिरवे मूग घ्या. पॅन सुरुवातीला चांगला गरम करून घ्यायचा. नंतर गॅस मंद करून मूग घालून घ्यायचे आणि मूग चांगले ब्राऊन रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला दिसत असेल मूग बघा कसे हिरवे दिसत आहे. मुगाला अजिबात खाली लागून न देता सतत परतून घ्यायचे आणि हलकेसे ब्राऊन रंगाचे होत आले. हे बघा दिसत आहे ना, मुगाचा रंग कसा हळूहळू बदलला आहे. आता मूग ब्राऊन रंगाचे झाले आहे पूर्णपणे. मूग भाजून झाल्यावरती त्याचा सुगंधसुद्धा येतो. आता गॅस बंद करून टाकायचा आणि मूग लगेच आता प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचे आहेत. साऊथ साईडला मँगलोरमध्ये या मुगाचा उपयोग उन्हाळ्यामध्ये जास्त केला जातो. उन्हाळ्यामध्ये शरीराला आतून थंडावा मिळावा म्हणून याचे थंड पेय केले जाते. आता मी तुम्हाला दोघांमधला फरक जाणवते. हे मूग बघा आणि भाजून घेतलेले मूग बघा, आहे ना फरक. म्हणजे भाजून घेतल्यानंतर मूग अशा रंगाचे ब्राऊन होतात. मूग थोडे गरम आहे, याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया. गुळाचे भांडे घेऊन गूळ पूर्णपणे विरघळून गेला. आता त्याला गाळून घ्यायचे गाळणीने, म्हणजे जो काही कचरा असेल तो त्या गाळणीमध्ये साचून राहील. आता हे गुळाचे पाणी बाजूला ठेवून पुढे काय करायचे सांगते. हे दुधाचं भांडं, अर्धा लिटर दूध, 2 ग्लास दूध आहे, काचेचे 2 ग्लास भरून घेतलेले. दूध चांगले गरम करून थंड झाल्यावरती नंतर याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. आता हे भांडं मी फ्रीजमधूनच काढलं आहे. दूध थंड पाहिजे. या दुधाचं काय करायचं पुढे सांगते, तोपर्यंत पुढची तयारी करूया. भाजून घेतलेले मूग आता जारमध्ये घालून घ्यायचे आणि झाकण लावून कोरडेच वाटून घ्यायचे आहे. जेवढी बारीक पावडर करता येईल तेवढी बारीक पावडर करून घ्यायची आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा. आता या पावडरचं काय करायचं ते पण सांगते. अगोदर गुळाचं भांडं घेऊया. एकदा चमचा घालून चांगलं फिरवून घ्यायचं आहे. हे भांडं छोटं आहे. हे पाणी आता मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता आपण वाटून घेतलेली मुगाची पावडर याच्यामध्ये पूर्णपणे घालून घ्यायची आहे. पावडर घातल्याबरोबर गुठळी तर होणार नाही, कारण लगेच त्याच्यामध्ये मिक्स होते. चमच्याने चांगले ढवळून घ्यायचे. पावडर याच्यामध्ये चांगली मिक्स केल्यानंतर आता हे मूग गुळाचे पाणी गाळून घ्यायचे गाळणीने. गाळायचे कारण असे, मुगाची डाळ आपण वाटून घेतली आणि त्याचे साल तर निघतेच. गाळून घेतल्यानंतर ते कचकच लागायला नको म्हणून पाणी गाळून घ्यायचे आहे. आता बघा, गाळणीमध्ये फक्त डाळीचा चोथा शिल्लक राहिला आहे. तो फेकून द्यायचा नाही एवढ्यात. त्यालासुद्धा पुन्हा एकदा मिक्सर जारमध्ये घालून आणि थोडेसे पाणी घालून जितके होईल तेवढी पेस्ट करून घ्यायची. इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल, सुरुवातीलाच पाणी घालून का नाही वाटले मूग? त्याचे कारण असे, जेवढे कोरडे वाटून मूग बारीक होतात तेवढे पाणी घालून मूग बारीक होत नाही. आता ही शेवटची स्टेप गाळून घ्यायची. आता गाळणीमध्ये फक्त डाळीचा चोथा शिल्लक राहिला आहे. हे फेकून द्यायची.
आता शेवटची स्टेप. गुळाचे पाणी घेऊन मोठ्या भांड्यात काढून घेतल्यानंतर एकदा पळी घालून चांगले ढवळून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे झाले आहे पेय. आता याच्यामध्ये फ्रीजमध्ये थंड करून घेतलेले दूध डायरेक्ट घालून घ्यायचे. दुधाच्या टोपामध्ये थोडेसे पाणी घालून टोप हिसळून ते पाणी पुन्हा एकदा थोडेसे घालून घेतले. पुन्हा एकदा पळी घालून चांगले ढवळून घेतल्यावरती आता याला थंड करण्यासाठी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचे. हे थंडगार पेय दुपारी प्यायचे असेल ना, तर सकाळीच बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. आता हे पेय पूर्णपणे थंड झाले आहे. आता मी ग्लास भरायला घेते. आता इथे तुमच्या मनातला प्रश्न. हिरवे अख्खे मूग कच्चे होते, फक्त भाजून घेतले, त्याला भिजवलेसुद्धा नाही, तर हे प्यायला कसे लागेल? कच्चं तर लागणार नाही ना? असे बरेच प्रश्न आपल्या सर्वांना पडतात. तुम्हालाही पडले असतील. पण तशी काळजी करायची काही गरजच नाही. हे पेय न कच्चे लागत न काही लागत. प्यायला इतके सुंदर लागते. तुम्ही प्रत्येक वेळी गरमी चालू झाली की हे पेय केल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदम कमी खर्चात, जास्त साहित्य नाही, झटपट होणारे. वाटून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे एवढेच. जेव्हा आपण उन्हातून घरी येतो अशा वेळी हे थंड पेय प्यायचं. इतका शरीराला आराम मिळतो की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. इतके सुंदर ड्रिंक्स आहे हे. पाहुणे घरी आले असतील ना, त्यांना जर हे ड्रिंक्स दिले ना तुम्ही प्यायला, ते सुद्धा खुश होतील आणि विचारतील हे कशाचे बनवले. ॲक्च्युली हे पेय मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. मी मँगलोरला पाहुणे म्हणून गेले होते, तेव्हा मला ही ड्रिंक्स दिलेली प्यायला. मला खूप आवडली. तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट्स नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.